सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरातील विविध नागरी समस्यांचा 134 कोटींचं काम नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर करत काम सुरू आहे. शहरातील तब्बल 60 किलोमीटर योजनेचं काम सुरू आहे, तर 45 किलोमीटर काम झालं, तर काही काम बाकी आहे. या भुयारी गटार योजनेचं घरगुती सांडपाणी व ड्रेनेजचं पाणी जाणार असल्याचं विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा यांनी यावेळी सांगितलं. तर माजी उपनगराध्यक्ष आर तणपुरे यांनी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी व प्रशासनाला धारेवर धरत तात्काळ शहरातील रस्ता दुरुस्त करा, पाणी, आरोग्य व विजेचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा असे खडे बोल सुनावलेत. गेली महिनाभरापासून राहुरी शहरात भुयारी गटार योजनेचं काम सुरू आहे. संबंधित गटार योजनेतील ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले, तर या खड्ड्यात नुकताच पाऊस सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात चिखल साचला असल्या कारणाने नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो. पालिका प्रशासनाला व ठेकेदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. आज दिनांक 13 जून रोजी सकाळी 11 वाजे दरम्यान राहुरी शहरातील विकास मंडळांचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तानपुरे व माजी उपनगराध्यक्ष आर तणपुरे यांच्या नेतृत्वात राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडत शहरातील नागरिक सुविधांबाबत जाब विचारण्यात आला. यावेळी मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी या सर्वांचं म्हणणं ऐकून घेत यावर 4 ते 5 दिवसात मार्ग काढून कामे मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं. यावेळी विकास मंडळांचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, माजी उपनगराध्यक्ष आर तणपुरे, नगरसेवक अक्षय तनपुरे, धनंजय मेत्रे, सोन्याबापू धनंगडे, सोन्याबापू जगदाने, सुनील पवार, अरुण साळवे, सुभाष वराळे, पडघलमल सर, प्रशांत वराळे, दादासाहेब तोडमल, प्रशांत आव्हाड, योगेश मुसळे, दिनेश वराळे, गजानन वराळे, किशोर वराळे, जालिंदर वराळे, ऋषिकेश काळे आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या ठिकाणी राहुरी नगरपालिकेमध्ये मुख्य अधिकारी शिवसाहेबांच्या ऑफिसमध्ये एक शहराची सर्व आमचे आजी माजी नगरसेवक प्रमुख सर्व कार्यकर्ते या ठिकाणी ज्या समस्या होत्या शहरामधल्या त्याच्यासाठी आढावा बैठक आज या ठिकाणी साहेबांच्या वेळ घेतली आता या ठिकाणी. त्या बैठकीमध्ये जे राहुरी शहरामध्ये भुयारी गटार योजनेचे जे कामं झालेले आहे हे काम 91 कोटी रुपयाचं पहिल्या टप्प्याचं काम आता सुरुवात होऊन 6 महिने झाले. त्या ठिकाणी जे रस्ते खांदे गेलेले आहेत त्या ठिकाणी जे खांदे गेलेल्या रस्त्यांचं त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झालं पाहिजे. अनेक ठिकाणी शहरामध्ये खोदाई झाली पण डीप साईडची जमीन असल्यामुळं काही ठिकाणी ते खचले गेलेले आहेत कॉन्क्रिटीकरण डांबरीकरण करून. त्या संदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे. कारण की त्यांचं असं म्हणणं आहे खोदल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 महिने हे खड्डं दबलं गेलं पाहिजे आणि जर लवकर जर घाई केली तर कॉन्क्रिटीकरण केल्यानंतर ते खचले जातं. पण अनेक ठिकाणी जवळजवळ 40 किलोमीटरची लाईन या शहरामध्ये खोदून झालेली आहे आणि त्यापैकी 30 किलोमीटरचं संपूर्ण खोदलेल्या लाईनीचं कॉन्क्रिटीकरण त्यांनी केलेलं आहे. एक 10-15 किलोमीटरचं खोदाई करून कॉन्क्रिटीकरण करायचं राहिलेलं आहे. ते सुद्धा त्यांना तातडीने पाऊस लवकर झाल्यामुळं आणि भरपूर पाऊस पडून राहिल्यामुळं चिखल त्या ठिकाणी जास्त होतो. शाळेतले मुलं असतात, नागरिक आहे, महिला भगिनींना सुद्धा त्या ठिकाणी त्रास होतो. प्रत्येक ठिकाणी ज्या भागामध्ये जे खोदलेलं आहे त्या ठिकाणची दुरुस्त ताबडतोब करण्यात यावं अशी या ठिकाणी आम्ही सर्वांनी त्यांना मागणी केलेली आहे आणि त्यांनी सांगितले 5-6 दिवसामध्ये या ठिकाणी संपूर्ण काम आम्ही लवकरच तातडीने हे करून घेण्यात येणार आहोत. दुसरा प्रश्न पाणी पुरवठासुद्धा सुरळीत शहरामध्ये होत नव्हता. त्या पाणी पुरवठ्यासुद्धा संदर्भामध्ये चर्चा संपूर्ण झालेली आहे. कारण की आता परत उन्हाळा होता, उन्हाळा संपल्यानंतर वादळ पाऊस पडतो त्यामुळं लाईटचं प्रॉब्लेम येऊ राहिले. असं या पद्धतीसुद्धा या ठिकाणी चर्चा होऊन पाणी पुरवठा सुरळीत करू असं शिवसाहेबांचं आणि अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आता प्रश्न राहिला शनी मंदिरापाशी स्टेशन रोडला जे पाऊस पडतो पाणी एका ठिकाणी येतं आणि त्या गटरीला तो गाळवरती येतो. कारण की पावसाच्या आधी ज्या पद्धतीने ड्रेनेज गटरी साफ केल्या पाहिजे ते काही या प्रकारच्या या ठिकाणी झालेलं नाही आहे. ते सुद्धा प्रश्न त्यांना सांगितला
आणि त्याच्यासुद्धा ते म्हणे काही ठिकाणचा गाळ काढण्यात राहिलेला आहे तो सुद्धा काढून घेऊ ताबडतोब त्याची कारवाई केली जाईल. कारण की लोकांची अशी म्हणणं आहे त्या ठिकाणी एवढी मोठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी 150 कोटीची 134 कोटीची योजना दिली आणि ते योजनेचं काम बरोबर चालू नाही आहे. अशा पद्धतीचं पुढं नाही आहे, काम चांगल्या पद्धतीचं चालू आहे. काम आपण ठेकेदारातून चांगलं करून घेणार आहे. कारण की प्रशासक असल्यामुळं सर्व जबाबदारी सेवांची असते. संपूर्ण काम चांगल्या प्रकारचे हे झालं पाहिजे आणि नागरिकांचे सुद्धा ज्या ज्या भागातले आजी माजी नगरसेवक असतात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी लक्ष देऊन आपण चांगल्या पद्धतीचं काम या शहराचं करून घेतलं पाहिजे असं या ठिकाणी आमची सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे. पण काम करीत असताना लोकांची एक अशी भावना झाली हे छोटे पाईप आहे आणि छोट्या पाईपातून पाणी कसं जाणार. ही जी भरगटर योजना झालेली आहे ही योजना फक्त ड्रेनेजचं पाणी आणि घरामधलं संपूर्ण पाणी असतं आपलं त्या पाणी जाण्याची सोय आहे फक्त भरगटर योजनेतून जाणार आहे. जे पावसाचं पाणी पडतं ते पाणी पडण्याची इच्छा कुठल्या प्रकारची याच्यामधून या गटरीमधून पाणी जाणार नाही आणि त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली. पण छोटे पाईप हे कसं ते सगळं इंजिनिअरनी सगळी माहिती सर्वांना दिली आणि त्या पद्धतीने काम चांगलं चालू आहे. पंपचं सुद्धा काम चालू आहे आता आपल्या बाग्यामध्ये जिथं खंडोबा मंदिरासमोर आणि हा पहिला टप्पा. आता काही दिवस थोडंसं पाऊस पडतो म्हणून एक 10-15 किलोमीटरची लाईन खांद्याची राहिली ती त्यांना स्टॉप करायला सांगितलेली आहे आणि इथून पुढचं जे आता काम झालेलं आहे ते व्यवस्थित 8 दिवसामध्ये रस्त्याचे कामं जे खराब झालेले रस्ते आणि भरगटर योजना झाल्यानंतर तुम्ही कुठल्या शहरामध्ये जा ही अडचण येतच असते. कारण की खोदाई होती, माती रस्ते होती, ते खड्डे पडतात. त्यासाठी मी सुद्धा नामदार राधाकृष्ण विखे पाटलांना या भरगटाची योजनेच्या टायमाला एक आम्हाला शहरासाठी 100 कोटी रुपये तुम्ही द्या आणि आमच्या शहराचे रस्ते संपूर्ण कॉन्क्रिटीकरण झाले पाहिजे ही सुद्धा आपण नामदार साहेबाला पालकमंत्र्यांना मागणी केलेली आहे. त्याचा सुद्धा पाठपुरावा करून ही सुद्धा आपण या ठिकाणी कामाची लवकरच लवकर ही निधी ते निधी देऊ असं आम्ही सर्व माझे सहकारी त्यांना आम्ही भेटू ते सुद्धा निधीची परत मागणी करणार. आज या ठिकाणी काल परवाची मी एक पत्रकारांनी त्या माहिती दिली होती तर आवडीमध्ये असं चाललं आहे म्हणून शिवशी माझी भेट झाली नव्हती म्हणून आम्ही ती पेपरला प्रसिद्ध केली होती बातमी. ती बातमी प्रसिद्ध केल्यानंतर आज आम्हाला शिवने वेळ दिला आणि मग त्या शिवनला आम्ही झालेल्या कामाची पद्धत जे काम चालू आहे त्याची पद्धत त्यांना माहिती दिली आणि मग त्यांनी आम्हाला ते सांगितलं का बुवा कामं चालू आहेत आणि पावसामुळं त्याला तेवढा त्रास होणार आहे. आता त्यांचं म्हणणं एकाएकी रोलिंग होत नाही. जर आपण एखादा खड्डा खांदला आणि तो जर लगेचच बुजल्या गेला तर त्याचं ते जेवढं दबायला पाहिजे ते दबत नाही म्हणून ते खड्डे पडतात. म्हणून आता जरी खड्डे पडले असेल तर ते आम्ही दुरुस्त करून घेऊ. दुसरी गोष्ट पाणी पुरवठ्याचा विषय होता. एवढी मोठी आपण योजना आणली त्याच्यातलं काही काम अपुरं आहे त्यांनी ते बी कबूल केलं आहे. त्यांचं म्हणणं असं आलं का बुवा तुम्ही नवीन लाईनीला जर कनेक्शन घ्यायचं असेल तर तुमच्या स्वतःच्या खर्चाने करा. आमच्या चाच्यांचं म्हणणं असं आलं का त्यांनी स्वतःच्या खर्चाने नगरपालिकेने ते जोडून द्यावा असा एक विषय आहे. तो खर्च मोठा आहे त्यांनी त्याच्यावर विचार करू असा चाच्यांना त्यांनी शब्द दिला. नागरिकांच्या म्हणण्यावर त्यांचं म्हणणं आहे का 4,000 रुपये एका कनेक्शनला खर्च येणार आहे. उद्या खड्डा खोदणं आहे त्या नवीन लाईनीला जोडणं आहे तर त्याचा शब्द चाच्यांना ते शिवशी बोलले. आता ते शिवनने सांगितलं त्याच्यावर विचार करून त्याची किती निधी किती खर्च तो सगळा काढावा लागेल आणि मग त्या पद्धतीने आपण ते काम करू. दुसरी गोष्ट जेवढे आता काम कच्चे रस्ते असतील मळ आधीला चिखल झालेला आहे तिथं खडीकरण ते तुमचं मुरुम टाकून कारगळ टाका. मुरुम टाकण्यापेक्षा कारगळ टाकलं तर चिखल होत नाही. जर मुरुम आता चांगल्या रोडवर जर टाकला तर आमच्या कनगर रोडला मध्ये एक डांबरीवर मुरुम टाकले गेला खड्डा असल्यामुळं परंतु तिथं राबडी तयार झाली त्याच्यात चिखल तयार होऊन त्याला मग आम्हाला JCB तो फळी लावून बाहेर वाढावा लागला. म्हणून ते डांबरीवर मुरुम तर टाकूच नाही कधी का की त्याचं टोटली चिखल तयार होत असतो. मग ते बी त्यांना माहिती दिली त्यांनी आम्हाला ते सोयीस्कर सगळं सांगितलं. आता हे 8 दिवसाच्या आत सगळं सुरळीत लागेल. आता पाऊस जर चालू झाला तर त्याच्यात ते लांबणार बी आहे. तरी ते त्यांनी सांगितलं असेल का बुवा 8 दिवसात करतो परंतु पाऊस जर झाला तर तिथं गाडी जाणं किंवा मुरुम भरणं हे अवघड आहे. परंतु त्यांनी आम्हाला तो शब्द दिला ते तातडीने तयार करू. दुसरी गोष्ट काही नगरसेवक आता काल आले इथं त्यांनी सांगितलं का बुवा हे काम निष्कृत दर्जाचं आहे. 8 दिवस इथं नगरपालिकेत सत्ता गेली तर ती इथंच ते कुठेच पहा राहुरी नगरपालिकेमधले
सगळे नगरसेवक इथं पडेल म्हणजे सत्ता गेलेलं सुद्धा त्यांना भान राहिलेलं नाही. त्याच्यामुळे ते काळजी त्यांनी चढ केला तो त्यांचा चुकीचा आहे. आता त्याच्यात काय झालं कुणी काय केलं आम्हाला सगळं माहिती आहे तर ते सांगायचं नाही चालू द्या. परंतु हे जे आम्हाला आता शिवानी शब्द दिलेला आहे एवढा 8 दिवसाच्या आत की आम्ही त्याची पूर्ण कारवाई करून त्या रस्त्याचं सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर.